संघाने नाणेफेक जिंकलेल्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पहिला गोलंदाज तयार आणि तुफान टायगर्सचे दोन फलंदाज मैदानामध्ये। तुफान टायगर संघाचे अनूप आणि प्रवीण हे दोन फलंदाज मैदानामध्ये। स्ट्राइकला आहे अनूप, नॉन स्ट्राइकला आहे प्रवीण। गोलंदाज अक्षय, वरद विशी मास्टर संघाचा हा गोलंदाज। चला, पंचांकडून काही रूल अँड रेग्युलेशन संपूर्ण संघाला या ठिकाणी समजावून सांगण्यात आलेले आहे। गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्चवर आणि तुफान टायगर्सचे दोन फलंदाज। पाहूया तुफान टायगर्स नावाप्रमाणे या ठिकाणी टायगर की गाजवतोय का, संघाचा डोंगर उभा करतायत का, पाहूया। अनूप हा फलंदाज, अक्षय पहिलं षटक, पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीत। मैदानातील संपूर्ण प्रेक्षकांचं नजर या गोलंदाजाकडे। अक्षय टाकलेला पहिला चेंडू, टोलावण्याचा प्रयत्न केलेला आहे, हवेत गेलेला चेंडू, धाव मात्र घेतलेला आहे एक। अनूपने मात्र स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेला हा फलंदाज पहिल्या चेंडूवर। नॉन स्ट्रायकरला असलेला प्रवीण मात्र इथे फलंदाजीला आलेला आहे। अक्षय हा गोलंदाज टाकलेल्या चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न करतोय, नाही, इथे मात्र शांतपणे त्या चेंडूला दाबून टाकलेला आहे जागेवर। प्रवीणने धाव भेटलेली नाही। बॉक्स क्रिकेटमध्ये मात्र आपल्याला अशा पद्धतीने खेळून नाही, ते चौकार षटकार टोलवावं लागेल। जागेवर चेंडू दाबला तर धाव मात्र भेटत नाहीत आणि धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर इथे चेंडूला टोलवावं लागेल। त्याचप्रमाणे प्रवीणने मात्र इथे टोलावलेला चेंडू, धाव घेतलेली आहे एक। दोन्ही फलंदाज आपापलं खातं उघडलेले आहेत। प्रत्येक षटकांमध्ये फक्त एक बाउन्स आहे, रूल अँड रेग्युलेशन्स असतात। थोडंसं लक्ष गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाच्या कर्णधारांनी द्यावं लागेल। पुन्हा एकदा गोलंदाज टाकलेला चेंडू, टोलावलेला आहे चेंडू, धाव घेतलेली आहे एक। पाहूया दुसरा धाव घेतायत का, पण नाही, चेंडू आलेला आहे गोलंदाजाच्या हातात आणि फलंदाज सुरक्षित जागेवर। पहिल्या षटकातला पुढचा चेंडू, हा मात्र पॉइंटच्या दिशेने शांतपणे खेळून काढतो, एक एक धाव घेतो या प्रवीण आणि स्ट्राइकला आलेला आहे पुन्हा एकदा अनूप। लिमिट 7 षटकांचा सामना, पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू। तुफान टायगर्सची धाव संख्या आहे 4 आणि इथे मात्र हवेत मारलेला चेंडू, गोलंदाजाजवळ पडलेला, धाव मात्र नाही। पहिलं षटक संपलेलं आहे। पहिल्या षटकानंतर तुफान टायगर संघाची धावसंख्या फक्त 4 धावा। इथे मात्र तुफान टायगर संघ पहिल्या षटकांमध्ये धावा केलेल्या आहेत फक्त 4 धावा। वरद विशी मास्टर संघाकडून दुसरा गोलंदाजी आलेला हा सुनील, टाकलेला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज त्रिफळाची बाद झालेला प्रवीण तंबूमध्ये परततोय। अतिशय उत्तम अशी गोलंदाजी या सुनील याच्याकडून। वरद विशी मास्टरचा हा गोलंदाज दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर एका फलंदाजाला मात्र तुफानच्या टायगरच्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला हा गोलंदाज गोलंदाजीमध्ये इथे यशस्वी होताना दिसतोय। नवीन फलंदाज मैदानात गौरव बन्साली हा नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलेला आहे।
इथे हा मात्र चेंडू टोलावलेला आहे आणि फलंदाजांनी धाव घेतलेली आहे. स्वतःचं खातं उघडलेलं आहे हा गौरव. फलंदाजांनी टोलावलेला आहे. धाव एक फक्त कव्हर्स मध्ये मारलेला फटका आणि कव्हर्स मधून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाजांनी धाव घेतली आहे. एक. सुनील अतिशय उत्तम गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. यशस्वी षटक म्हणावं लागेल. दुसरं. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू बॅटच्या खालून यष्टीरक्षकाकडून थोडासा गडबड आणि यष्टीरक्षकांनी मात्र यष्ट्या उधळलेल्या आहेत आणि तुफान टायगर्सचा दुसरा फलंदाज धाव घेताना मात्र इथं धावचीत होऊन तंबूकडे परततोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी वरद विशी मास्टरचा हा गोलंदाज सुनील यांच्याकडून. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. तुफान टायगर्सची अवस्था मात्र 2 बाद 6 धावा. इथे मात्र टाकलेला यॉर्कर टाकलेला चेंडू फलंदाजांनी खेळून काढलेला आहे. धाव मात्र भेटलेला नाही. फलंदाजीला नॉन स्ट्राईकला त्याच्याकडून गडबड होतोय. हा आत्ता आला. हा लेट होतोय. आत्ता होतोय लेट. येस. षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर तुफान टायगर संघाची धाव संख्या आहे 2 बाद 6 धावा. सुनीलचं अतिशय यशस्वी षटक म्हणावं लागेल. या दुसऱ्या षटकांमध्ये सुनीलने फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि एका फलंदाजाला त्रिफळाचे बाद केलेला हा गोलंदाज आपल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय. वरद विशी मास्टर संघाचा हा गोलंदाज. बाबू पाहूया बाबू कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय याकडे लक्ष. आणि इथे पहिला चेंडू एक धाव घेतलेला आहे. ओव्हर थ्रोचा नाही 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 यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलेला होता स्लिपमध्ये पण मात्र समोरचा फलंदाज गौरवने मात्र परत पाठवलेला आहे श्रवणला. श्रवण फलंदाजीला तयार. आणि वाईडचा इशारा आलेला आहे पंचांकडून. मैदानावर तर कॅमेरे आहेतच पण पंचांची नजर मात्र या गोलंदाजाकडे. प्रत्येक चेंडूवर प्रत्येक लक्ष मात्र दोन्ही पंचांचं या गोलंदाजाकडे. टाकलेला चेंडू वाईडचा इशारा दिलेला आहे पंचांनी. पुढचा चेंडू मात्र इथे शांतपणे खेळून काढलेला आहे श्रवणने आणि चेंडू जातोय गोलंदाज बाबूच्या हातात. धाव मात्र नाही. तिसरं षटक. धाव संख्या आहे 2 बाद 8 धावा. हा मात्र टोलावण्याचा प्रयत्न वरच्या नेटला लागलेला चेंडू. धाव फक्त 1. सीमारेषेवरून मात्र चेंडू येतोय यष्टीरक्षकाकडे. फलंदाजांनी धाव घेतली आहे 1. पुनश्च एकदा गोलंदाज तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू टाकतोय बाबू. खिलारे पॉइंटला हवेत उडालेला चेंडू मात्र झेल सुटलेला आहे प्रीतमकडून. फलंदाजांनी 1 धाव घेतलेली आहे. चेंडूवर झेप घेण्याचा प्रयत्न केलेला 7 ते 8 यार्डाचा अंतर कापलेला हा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू निसटला. फलंदाजांनी धाव घेतली 1. इथे मात्र संघाची धाव संख्या 2 आकड्यामध्ये गेलेली आहे 10 धावा.
हा टाकलेला चेंडू या षटकातला शेवटचा. 3 षटक संपलेले आहे. 3 षटकानंतर तुफान टायगर्सची धाव संख्या मात्र 2 बाद 10 धावा. इथे मात्र टायगर्स नाव मात्र आहे संघाचं, त्याप्रमाणे फलंदाजी मात्र इथे दिसत नाही. कारण समोरचा जो संघ आहे वरद विशी मास्टर्स, अतिशय तुल्यबळ असं हे संघ या ठिकाणी. अतिशय कडक क्षेत्ररक्षण, गोलंदाज मात्र अतिशय नावाजलेले. या पुण्यनगरीच्या रांगड्या मातीत तयार झालेले हे गोलंदाज आपल्या संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिनने टाकलेला चेंडू आणि ते क्रीज सोडलेला होता. क्षेत्ररक्षक मात्र नाही. चेंडू मात्र फलंदाजाच्या समोर. धाव मात्र भेटलेली नाही आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय नवीन गोलंदाज सचिन यांच्याकडे. हा हवेत मारण्याचा प्रयत्न, उंच उडालेला चेंडू, हेलिकॉप्टर शॉट होता. वरच्या नेटला लागलेला हा चेंडू. फलंदाज मात्र कुठलाही विचार केलेला नाही. धाव घेतलेला आहे गौरवनी. पुन्हा एकदा आमंत्रित करतोय तो श्रवणला. सचिन टू श्रवण. टाकलेला चेंडू इथे मात्र टोलावलेला आहे. एकच धाव. नेटमध्ये गेलेला चेंडू, डिक्लेअर धाव 1. पुन्हा एकदा श्रवण मात्र फलंदाजीला तयार. नेटमध्ये अडकला की या ठिकाणी डिक्लेअर धाव असती आणि पंचांची नजर, आणि लगेच पंचांनी मात्र इशारा केलेला आहे डिक्लेअर धाव. पुन्हा एकदा श्रवण हा फलंदाजीला तयार. इथे टोलावलेला चेंडू, पंचांच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. या संधीचा मात्र फायदा उठवलेला आहे. गोलंदाजांनी मात्र या ठिकाणी टाकलेला चेंडू थोडासा स्लो आला. श्रवणनी मात्र नजर त्या चेंडूवर आणि उत्तुंग असा हा पहिला षटकार. या तुफान टायगर्स कडून हा पहिला षटकार 4थ्या षटकात. हा दुसरा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या हाताला लागलेला चेंडू झेल सुटला. श्रवणी मात्र धाव घेतली आहे 1. आता मात्र हळूहळू हा फलंदाज श्रवण हा पेटतोय आणि पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार मारण्याच्या प्रयत्नात आणि फक्त धाव भेटली आहे 1. पुन्हा एकदा सचिन टाकलेला चेंडू, इथे मात्र नाही, चोरटी धाव घेतोय हा फलंदाज. चपळाईने मात्र धाव पूर्ण करतायत. जागेवर पडलेला चेंडू आणि पुन्हा एकदा आमंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय हा गौरव श्रवणला आणि षटक मात्र संपलेला आहे. शेवटच्या चेंडूवर इथे गौरवनी धाव घेतली आहे 1. 4 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे 2 बाद 20 धावा. 20 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स. पुन्हा एकदा हा गोलंदाज अक्षय, अतिशय सुंदर गोलंदाजी. टाळ्यांच्या गजरात कौतुक केलं जातं या गोलंदाजाचं. अक्षय आपल्या संघाकडून 5वं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज. पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिलेला हा गोलंदाज आपल्या संघाकडून 5वं षटक. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, एका पाठोपाठ निर्धाव टाकणारा हा गोलंदाज. आणि इन बॉक्स क्रिकेट जेव्हा आपण या ठिकाणी खेळतोय, निर्धाव षटक जेवढे पडतायत, निर्धाव चेंडू जेवढे पडतायत तेवढे मात्र या संघाला इथे फायदा होतोय. पुन्हा एकदा अक्षयने टाकलेला चेंडू शांतपणे खेळून काढलेला आहे श्रवणनी, गौरवनी, आणि धाव घेतली आहे 1. आमंत्रित करतोय तो श्रवणला फलंदाजीला. हे मात्र अतिशय उत्तम ताळमेळ या 2 फलंदाजातला. इथे मात्र श्रवण टोलावण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही फलंदाज एका बाजूला. श्रवणने धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषून. यष्टीरक्षकाच्या हातात यष्ट्या उधळलेल्या आहेत आणि श्रवण हा फलंदाज धावचीत होऊन तंबूमध्ये परततोय. तुफान टायगर संघाचा हा 3रा फलंदाज तंबूमध्ये विसावतोय.
आणि या 5व्या षटकात आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे तुफान टायगर संघाची थोडीशी अवस्था डळमळीत म्हणावं लागेल. 2 बाद 21 धावा धावफलकावर. सॉरी 3 बाद 21. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने टोलावलेला चेंडू. 1 धाव घेतलेला आहे फलंदाज. संकेतनी आल्या आल्या एका चेंडूने येथे 1 धाव घेऊन आपलं खातं उघडलेलं आहे. या षटकातला शेवटचा चेंडू टाकतोय अक्षय. हा टोलावलेला आहे गौरवनी. धाव घेतलेली आहे 1. 5 षटकानंतर तुफान टायगर संघाची धाव संख्या झालेली आहे 3 बाद 23 धावा. वरद 20 मीटर मात्र संघ इथे या मैदानामध्ये अतिशय नाही इथे उत्तम अशी क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज अभिषेक. आपल्या 6व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र इथे त्रिफळाची बाद करून गौरवला मात्र हा पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलेला हा गोलंदाज अभिषेक. पाठोपाठ एक टायगर फक्त नावामध्ये टायगर राहिलेला आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या आहे 23. नवीन फलंदाज मैदानात. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू. नवीन आशिष कटारिया हा नवीन फलंदाज मैदानात. 6व्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत अभिषेक. टाकलेला चेंडू याचा समाचार मात्र घेण्याचा प्रयत्न. चेंडू झेल मात्र सुटलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि आशिषनी 1 धाव पूर्ण केलेला आहे. जीवदान मिळालेला हा फलंदाज आशिष. 1 धावेने खातं उघडलेलं आहे. 6वं षटक अभिषेक. टाकलेला चेंडू इथे टोलावलेला आहे. पंचांच्या पाठीमागे पडलेला चेंडू 1 धाव. प्रत्येक चेंडूवर धावा घेण्याचा प्रयत्न करतायत. 1-1 धावा घेत आहेत. धावांचं डोंगर मात्र इथे उभं राहत नाही. राऊंड द विकेटचा मारा करतोय अभिषेक. गोलंदाजीचं लाईन बदललेला आहे. हा हवेत मारलेला चेंडू डीप कव्हरला मारलेला फटका. आशिष कटारियाने 1 धाव घेतलेला आहे. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू आणि मात्र बॅटच्या खालून चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातात. प्रीतम हा स्लिपवरचा क्षेत्ररक्षक अपील करतोय. पंचांनी अपील फेटाळलेला आहे. 6 षटकानंतर तुफान टायगर संघाची धावसंख्या आहे 4 बाद 26 धावा. 26 रन्स लॉस फॉर 4 विकेट आफ्टर 6 ओव्हर्स. लास्ट षटक. वरद विशी मास्टर संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुनील. थोडंसं अपडेट व्हायला लेट होतोय त्यामुळे नाव सांगायला वेळ होतोय. सुनील हा गोलंदाज. आपलं वैयक्तिक 2रं षटक. पहिल्या षटकात अतिशय उत्तम गोलंदाजी टाकलेला हा गोलंदाज. फक्त 2 धावा देऊन एका फलंदाजाला तंबूमध्ये पाठवलेला हा गोलंदाज सुनील पाटोले. पुन्हा एकदा आपलं संघाकडून शेवटचं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक. हा मात्र इथे थोडीशी गडबड झालेली आहे. चेंडू सोडलेला आहे सुनीलनी आणि त्याचाच फायदा इथे मात्र फलंदाजांनी उचललेला आहे. धाव घेतलेली आहे 1. अक्षय आणि संकेत दोन्ही फलंदाज 4-4 चेंडूमध्ये फक्त 3-3 धाव फलकावर या ठिकाणी खेळतायत. इथे टोलावलेला आशिष. सुंदर असं क्षेत्ररक्षण. टाळ्यांच्या गजरात या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जातोय.
मैदानातले सर्व प्रेक्षक त्याचं कौतुक करतायत. सीमारेषेवर चेंडू अतिशय उत्तमरित्या त्यांनी चेंडू अडवलेला आहे. संघाच्या 3 धावा मात्र वाचवलेला आहे हा क्षेत्ररक्षक. इथे पुनश्च एकदा पटकावण्याचा प्रयत्न इथे करतायत, पण कडक असं क्षेत्ररक्षण वरद विशी मास्टर संघाचा. आणि या शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे फक्त 30. हा चेंडू हवेत मारलेला फटका. 1 धाव फक्त चेंडूवर अडकलेला आहे. धाव नाही. डेड बॉल. ओके, पंचांचा अतिशय उत्तम निर्णय. आणि बॉक्समधले काही निर्णय या पंचांना देखील माहीत आहेत. अतिशय नावाजलेले पंच या मैदानावर उपस्थित. MCAचे संपूर्ण पंच, स्कोरर. कृपया आयोजकांनी चेंडू द्यायचा आहे दुसरा वापरलेला चेंडू. शेवटच्या षटकातला हा चेंडू. काही चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. सुनील पुढचा चेंडू. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट हवेत पेरलेली आहे आणि यष्टीरक्षक तत्पर चेंडू घेऊन यष्ट्यांच्या जवळ आलेला आहे. वाट पाहतोय तो फलंदाज बाहेर पडतोय की काय, पण नाही. फलंदाज सुरक्षित जागेवर. चेंडू गोलंदाजाकडे. आणि शेवटचा चेंडू या षटकातला. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र आशिषने टोलावलेला आहे. धाव 1 घेतलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक एका बाजूला. पाहूया दुसरा धाव घेताना आशिष हा फलंदाज धावचीत. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय शेवटच्या चेंडूवरचा. सात षटकानंतर तो तयार. दोन्ही पंच उपस्थित मैदानात. चला, पहिला चेंडू. टाकलेला चेंडू. धाव मात्र नाही. इथे ॲक्शन मात्र अतिशय फास्ट टाकण्याचा, पण चेंडू मात्र टाकतोय हा स्लो. त्यामुळे फलंदाज गडबडतोय. इथे पुढे मारण्याचा प्रयत्न. धाव नाही. धावचित करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांची करडी नजर. फलंदाज सुरक्षित. पुनश्च एकदा टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. समोर मात्र आशिष कटारिया. पायाला लागलेला चेंडू. आणि धाव मात्र पूर्ण केलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. 1 धाव. संघाचं खातं उघडलेलं आहे. वैभवनी स्वतःचं खातं उघडलेलं आहे या एका धावेने. इथे हा अक्षय हा अतिशय गोलंदाजीमध्ये मात्र यशस्वी झालेला हा गोलंदाज. फलंदाजीला उतरलेला आहे. नॉन स्ट्राईकला असलेला अक्षय आता फलंदाजी करतोय. 1 रन डिक्लेअर. पुनश्च एकदा पंचांचा इशारा. नेटमध्ये गेला की 1 धाव. आणि पुनश्च एकदा फलंदाजीला आहे अक्षय. इथे अक्षयने टोलावलेला. समोरच्या दिशेने मारलेला फटका. आणि आशिष चेंडूवर तुटून पडलेला आहे. चेंडू येतो यष्टीरक्षकाकडे. धाव मात्र 1. पहिल्या षटकानंतर वरद विशी मास्टर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 3 धावा फक्त. तुफान टायगर संघाची धावसंख्या होती पहिल्या षटकात 2. इथे मात्र वरद विशी मास्टर संघाची धावसंख्या झाली आहे 3. आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय अनुप. तुफान टायगर संघाचा हा गोलंदाज. अनुपने टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईडचा. 1 धाव संघाच्या खात्यात.
अनुप्राटी हा गोलंदाज. टाकलेला चेंडू टोलावलेला अक्षयने पंचांच्या डोक्यावरून वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर खणखणीत असा हा चौकार. Mami, ya yo sé que tú no te me vas a quitar. Lo que me gusta es que tú te dejas llevar. Todos los weekendes ella sale a vacilar. Mi gata no para de janguear. आणि पुन्हा एकदा टोलावलेला हा उत्तुंग असा षटकार. गोलंदाजाच्या चेंडूचा इथे मात्र समाचार घेतोय अक्षय. इथे मात्र गोलंदाजाची पिशे उमटण्याचा प्रयत्न करतोय आणि हा अक्षय 2 चेंडूवर 2, 1 चौकार, 1 षटकार. धाव संख्या झालेली आहे 14. आणि पुन्हा इथे मात्र या चेंडूवर धाव मिळालेली नाही. थोडासा स्लो आलेला हा चेंडू. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. धाव संख्या आहे 14. या चेंडूचा पुरेपूर समाचार. उत्तुंगचा षटकार अक्षयच्या बॅट मधून. प्रत्येक चेंडूचा समाचार घेतोय. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे बिनबाद 20. 32 चेंडू 12 धावांची आवश्यकता संघाला सामना विजयासाठी. या चेंडूचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. कड लागलेली आहे बॅटची. धाव मात्र नाही. फलंदाज आपापल्या जागेवर सुरक्षित. चेंडू जातोय गोलंदाज अनुपकडे. हा पिचवर येऊन टोलावलेला चेंडू. पंचांच्या अगदी जवळ पडलेला चेंडू. 1 धाव घेतलेला आहे अक्षयने. ओव्हर थ्रो आणि इथे दुसरा धाव घेण्याच्या नादात थोडीशी गडबड झालेली आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. आणि थोडीशी यष्टीरक्षक आणि स्लिप मधल्या या क्षेत्ररक्षकाकडून गडबड गल्लत. चेंडू निसटलेला आहे. यष्ट्या उधळलेल्या आहेत. अनुप सुरक्षित. थोडीशी गडबड मात्र इथे दोन्ही फलंदाज सुरक्षित. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 22. अक्षय या ठिकाणी फलंदाजी करतोय. 9 चेंडूमध्ये 1 चौकार, 2 उत्तुंग षटकार. वैयक्तिक 20 धाव संख्येवर. संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय प्रवीण. प्रवीणने टाकलेला चेंडू. टोलावलेला आहे चेंडू आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. वैभवच्या बॅटमधून मात्र हा पहिला चौकार. अक्षय इकडे चौकार षटकार टोलावतोय. मात्र प्रवीण हा पुनश्च आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवलेला आहे हा वैभव. आणि हा उत्तुंग असा षटकार. हा संघ तिसऱ्या षटकामध्ये संघ विजेता ठरलेला आहे. वरद विशी मास्टर हा संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 7 विकेट्सने हा संघ आपला विजेता ठरलेला आहे. आणि इथे मात्र वैभव हा फलंदाज सामनावीर पुरस्कार पटकावतोय. 5 चेंडूमध्ये 1 चौकार, 1 उत्तुंग षटकार आणि वैयक्तिक धावसंख्या आहे 11. आयोजक मैदानात उपस्थित. इथे मात्र वरद विशी मास्टर संघ मैदानात जल्लोष करतोय. तुफान टायगर संघाला इथे मात्र विजय मिळवता आलेला नाही. थोडासा गारठलेला संघ. संपूर्ण संघ मैदानामध्ये जल्लोष करताना आयोजक मैदानात सामनावीर ठरलेला वैभव. अतिशय उत्तम फलंदाजी. आणि अक्षय मात्र अतिशय उत्तम या ठिकाणी बॅटर ठरलेला अक्षय. 5 चेंडूमध्ये 1 चौकार, 1 षटकार आणि 11 धावसंख्येवर असलेला वैभव सामनावीर. विन्सर मॅन ऑफ द मॅच वैभव. हा फलंदाज विन्सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावतोय. आणि मणिपाल ग्रुप कडून याला एक स्पेशल गिफ्ट या ठिकाणी मिळालं. वैभव हा सामनावीर. विन्सर ग्रुप कडून याला सामनावीर पुरस्कार ठरलेला वैभव याला सामनावीरचा पुरस्कार देत आहेत मान्यवर मैदानात. विन्सर ग्रुप मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत आहेत या ठिकाणी वैभव या
जिद्देवार या फलंदाजाला 5 चेंडूमध्ये 1 चौकारी उत्तुंग असा षटकार टोलावलेला हा फलंदाज वैयक्तिक 11 धावसंख्येवर आणि एक स्पेशल गिफ्ट मणिपाल ग्रुप्स कडून याला देण्यात येतोय आणि संपूर्ण संघ मैदानात जल्लोष करतोय. त्या संघाचं आणि सामनावीराचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला संपूर्ण संघ या ठिकाणी यायचंय वैभव सोबत. संपूर्ण संघ मैदानात वैभव सोबत. सगळे इथंच असतोय ना शेट. रात्री हवा येईल एखाद्या वेळेस. विजेत्या संघाचं आणि या सामनावीराचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. विंडसर सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देत आहेत आणि आजच्या दिवसातला हा दुसरा सामना इथे संपलेला आहे.